क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। काल दिनांक 29 ऑगस्ट रोजी इंदिरानगर भागात एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। त्याबाबत सविस्तर असे की इंदिरानगर भागात एका पेट्रोल पंपाच्या मागे राहणाऱ्या निशा मयूर नागरे वय वर्ष 35 यांचा अज्ञात इसमाने खून करून घराला कडी लावून पोबारा केल्याचे समजते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत निशा ही आपल्या पतीसोबत इंदिरानगर परिसरात सदाशिवनगर कृष्णा प्राईड सोसायटीत राहत असून आज दुपारी मोलकरीण घरकाम करण्यासाठी आली असता तिला निशाचा मृतदेह आढळून आलाय। तिने याबाबत तात्काळ पोलिसांना कळवलंय। महिलेचा खून करून संशयित आरोपींना तिथून पळ काढला असून याबाबत तत्काळ पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय इथं पाठवण्यात आलाय। पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। मी काल कामाला आले होते, ते दोघं नवरा बाई घरी होती। काल हॉटेलवर जायचं होते, ते म्हणत मावशी तुम्ही काम करून जा, आम्हाला हॉटेलवर जायचं। मी आज आले, कुलूप उघडलं, ती बाई चावी तुमच्याकडे होती का? हो। काल काय भांडण झालं? काय नव्हतं, ते दोघं चांगले होते। मला मुलं बाळ येते? नाही, मुली बाळ नाही। तुमचं नाव काय? संगीता। इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदाशिवनगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं। तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती, तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृतावस्थेत आढळून आली आणि पोलिसांना ही खबर समजतात आपण घटनास्थळी आलो। घटनास्थळी त्याचा पंचनामा केला आणि त्या महिलेचं प्रेत, तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतो। कशाने मयत झाली त्यानंतर निश्चित कळून येईल। तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे, तिच्याबरोबर राहत होता, तिचा जो काही पुरुष होता तिची आयडेंटिटी काय आहे याचा शोध आमचा सुरू आहे। तर ते प्रथमदर्शनी काय वाटतं, गळा दाबून कशाने? आता ती संशयास्पद स्थितीत मृत्यू झालेला दिसतोय आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवतो, त्यानंतरच आपल्याला नक्की कारण निश्चित होईल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।